अन्यायग्रस्त माजी मुख्याध्यापिकेची शिक्षण विभागाकडे चौकशीची मागणी. अनगाव येथील सौ शाहना लाहोटी विद्यालयातील माजी मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी दत्तात्रय हिले यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे गंभीर तक्रार केली आहे. त्यांनी त्यांच्या सेवा काळात संस्थेकडून झालेल्या अन्यायाबद्दल आणि नियमबाह्य पदोन्नती व वेतनवाढीबद्दल चौकशीची मागणी केली आहे. सौ हिले यांनी आरोप केला आहे की सन 1992 पासून त्यांचा क संवर्ग मान्यता व वरिष्ठ श्रेणी जाणून बुजून रखडवण्यात आली. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदांवर अन्य प्रवर्गातील शिक्षकांची नियुक्ती व पदोन्नती करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या आरक्षण धोरणाचा स्पष्टपणे भंग झालाय. त्यांनी सांगितले की संस्थेने सेवा ज्येष्ठता यादी तयार न करता निवडक शिक्षकांना पदोन्नती दिल्या असून त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचीही नियमबाह्य मान्यता घेण्यात आली आहे. शासकीय वेतन अनुदानामध्ये सामाजिक भेदभाव करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी व योग्य न्याय मिळावा अशी मागणी सौ हिले यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी संस्थेवर प्रशासक नेमण्याची विनंती केली आहे. माझे नाव आहे सौ मंदाकिनी दत्तात्रय हिले. आमची शाळा सौ शाहना लाहोटी विद्यालय अनगाव भिवंडीमध्ये येते. माध्यमिक शाळा आहे. मी या शाळेमध्ये 15/12/1980 मध्ये लागले. SSC BEd होते. नंतर सर्व त्यांची संस्थेची परमिशन घेऊन मी BA BEd केलं, MA केलं. परंतु मला क संवर्ग 92 पासून जो मिळणार होता आणि प्रशिक्षित पदवीधर ती त्यांनी दिली नाही. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितलं आणि त्यामुळे माझे जवळजवळ 27 वर्ष 96 पासून 27 वर्षांनी माझा प्रशिक्षित पदवीधरचा ठराव हा कोर्टाने ऑर्डर 13 साली दिली. परंतु संस्थेने त्याकडे दुर्लक्ष केलं. वेळोवेळी मी आवेदनं देत होती, परंतु तुम्ही जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, अशा प्रकारचं नेहमी वातावरण असायचं शाळेमध्ये. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी कोर्टात पाठवलं. कोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा संस्थेने आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही. नंतर 2017ला निघालेल्या GRचं कारण दाखवून त्यांनी मला शेवटच्या वर्षी रिटायर व्हायच्या अगोदर जून 2018ला प्रमोशन दिलं. डायरेक्ट सहशिक्षिका ते मुख्याध्यापक. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलेली नाही. ही मधली जी पदं आहेत ही संस्थेने दिलेली नाहीत आणि त्यामुळे माझं फिक्सेशन रिटायर झाल्यावर झालेलं आहे. माझं 27 वर्षांनी प्रशिक्षित पदवीधरचा ठराव घेतल्यानंतर माझं फिक्सेशन झालं 19ला. आणि हा सगळा माझं जी बिलं आहेत किंवा अजूनसुद्धा माझी मधली जी पदोन्नती आहे ती मिळावी म्हणून आम्ही जिल्हा परिषदमध्ये आलेलो होतो. त्याचप्रमाणे 7वा आयोग जो HM पद आहे त्याप्रमाणे माझं फिक्सेशन केलेलं आहे. परंतु काही बिलं माझी शिल्लक राहिली. इथल्या मुख्याध्यापिका ज्या आहेत की ज्या बिंदूवर लागलेल्या नाहीत, आज त्यांना प्रमोशन दिलेलं आहे. माझं प्रमोशन 96 पासून होतं, परंतु संस्थेने ते पूर्णपणे डावललेलं आहे आणि त्यासाठी आम्ही झगडत आहोत. मला 5 वर्ष रिटायर होऊन झालेले आहे आणि मला न्याय मिळावा म्हणून आम्ही सतत जवळजवळ 10-15 वर्ष जिल्हा परिषदला फेऱ्या मारत आहोत. या पेन युनिटमध्ये येण्याचं कारण काय? हे युनिटमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझी बिलं जी आहेत, जी फिक्सेशन नंतर शाळेला न सांगता त्यांनी करायचं आहे. कारण माझं सर्व्हिस बुकचं झेरॉक्स त्यांना दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी सर्व बिलं रजारोखीकरणाचं बिल आहे. नंतर HM 7वा आयोगचं माझं 6 महिन्याचं बिल राहिलेलं आहे. 2019 जानेवारीपासून तर जूनपर्यंत हे बिल तयार केलं नाही. नंतर मुख्याध्यापक मॅडमला मी अनेक वेळा भेटलेले आहे. त्यांनी याची त्याची नावं सांगितली आणि त्यामुळे मला इथे यावं लागलेलं आहे. त्यांच्याकडनं मी पत्र घेतलं आणि ते युनिटला आणून दिलं. त्यामुळे ते युनिटने आज आम्हाला बोलवलं होतं की तुमचा 6वा 5वा आयोग क्लिअर आहे की नाही ते आम्ही बघतो आणि खरं बिलं मिळालेली आहेत. यामध्ये जर काही चुका असेल तर आम्ही तपासून तुम्हाला देतो. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आज तपासून दिलेले आहेत. 6वा आयोग कॉपरेट केलेला आहे. परंतु संस्था आजपर्यंत बिलं आणायला तयार नव्हती. त्यासाठी त्यांनी माझी रिटायर झाल्यानंतर 5 वर्ष घालवलेले आहेत. सतत आम्ही बोलून तेव्हा त्यांनी ती आत्ता पगार बिलं घेऊन आलेले आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. या ठिकाणी आदिवासी समाज जो आहे यांच्यावर अन्याय होतं. माझी 80ला नेमणूक झाल्यावर प्रशिक्षित पदवीधर म्हणून मी तिथे असताना सुद्धा मला ते पद न देता ज्यांना 22% आरक्षण आहे ज्या समाजाला ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यांना संस्थेने जाणून बुजून बाजूला सारलेलं आहे आणि जवळजवळ 62 साली संस्था
स्थापन झाले. 100% अनुदान त्यांना 1964 सालापासून मिळतंय. परंतु आजपर्यंत 2019 पर्यंत आदिवासी एकही शिक्षक शिक्षिका या शाळेतून उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक रिटायर झालेला नाही आणि मनमानी या शाळेची चालत आहे. आणि यासाठी आम्ही माझ्या मिस्टरांच्या मदतीने मी संघर्ष करत आहे. आजपर्यंत तर या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जी भरती केली जाते ती पूर्णपणे भ्रष्टाचाराने केली जाते. त्याच्यामुळे शिक्षक लोक आपलं जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी पुढे येत नाहीत. हिले मॅडम अशी एकच व्यक्ती आहे का जी सेवा योजनाद्वारे ह्या SN लाहोटीमध्ये लागलेली आहे. आणि ज्या वेळेला ती लागलेली आहे त्यावेळेला पूर्णपणे नियमाने लागलेली आहे आणि STच्या जागेवर लागलेली आहे. त्यावेळेस 1964 ते 1980 पर्यंत एकही शिक्षक त्यांनी आदिवासी लावलेला नाहीये. हा, एकही शिक्षक 22% आरक्षण असून 22% आरक्षणाचं त्यांनी लॅप्स केला आणि त्या जागेवर त्यांनी इतर लोकांना लावून त्यांना प्रमोशन दिलेले आहे. या वेळेला आम्ही हा अभ्यास केल्यानंतर आम्हाला समाजाची पडली पहिल्यांदा का समाज किती पाठीमागे आहे आपला. आम्हाला म्हणायचं आहे का कोणीच पुढे येत नव्हतं. माझी मिसेस आहे म्हणून ती पुढे आली आणि मला तिने सांगितलं का असा असा अन्याय होतोय आपल्यावरती. मी त्यावेळेला शोधून बघितलं आणि त्यावेळेला मला संपूर्ण असं दिसायला लागलं हा एका शाळेमध्ये नाही तर 4697 शाळेमध्ये हा भ्रष्टाचार चाललेला आहे. 4697 शाळेमध्ये. आणि त्या प्रकारे आम्ही लोकमतला बातमी देखील त्या 19ला दिली, 2019 मध्ये दिलेली आहे. आणि त्यावेळेचे शिक्षणाधिकारी होते माध्यमिक श्री बडे साहेब, हे म्हणायला लागले का खूप मोठा प्रश्न आहे, एवढी चौकशी व्हायला वेळ लागणार आहे. ठीक आहे म्हटलं, जो तुम्ही चौकशी कधी पण करा, पण आम्ही चौकशी लावलेली आहे ती. याच्यामधून जे काही निघालेलं आहे आता, मॅडमचा जो प्रश्न होता आज का मला सॅलरी कमी मिळते किंवा माझं ड्रॉन कमी झालेला आहे, तो आज इथे जे अकाउंट ऑफिसर आहेत धनगाव साहेब यांनी आज पूर्णपणे सहकार्य केलं आम्हाला. आणि त्यांनी सहकार्य करून स्पष्ट करून दाखवलेलं आहे की तुम्हाला जे मिळालेलं आहे ते माझ्या मते बरोबर आहे. बरोबर आहे, जे फिक्सेशन आहे ते बरोबर आहे. जे आता 5-6-7 जे काही थोडं महिन्याचं 2-4-10 महिन्याचं आहे ते मी तुम्हाला हे करून तुम्हाला मी देतो. असं काय 2 दिवसामध्ये तुम्हाला मी सगळं देतो. अशा प्रकारे आता केलं आहे. आम्हाला हा सामाजिक प्रश्न आहे, हा पुढे नेऊन अजून खूप हे करायचं आहे. कारण याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे का 22% आरक्षण आदिवासींचं कुठेच भरलेलं नाहीये. या आदिवासींच्या जागेवर ब्राह्मण लोक भरलेले आहेत. जी बिंदू नामावली आहे, ती बिंदू नामावली बोलते 16 नंबर STचा आहे, आदिवासीचा आहे. तिथे संस्थेचे उपाध्यक्ष अरुण प्रभाकर लेले यांनी त्यांच्या पत्नीला लावलेला आहे. 26 नंबर अनुसूचित जमातीचा आहे. तिथे खानदेशमधले सिधू माळी जे एकदम त्यांचं सर्टिफिकेट बोलते का हे असमाधानकारक शिक्षक आहे. मला म्हणायचं आहे का मुलांना शिकवण्यासाठी एक सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट शिक्षक लागतो, तर त्यांची योग्यता उत्कृष्ट दिसत नाही. अशा अनेक गोष्टी यांच्या आहेत. आज आम्ही अभ्यासलेले आहे म्हणून आम्ही बोलू शकतो. आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही मागाल त्यावेळेला आम्ही तुम्हाला पुरावे देऊ. हा, तर ह्या दृष्टीने आज ज्या आमच्या शेजारी बसल्या होत्या काय त्या अतिरिक्त शिक्षक आहेत. अतिरिक्त शिक्षक असून संस्थेने त्यांना पूर्णपणे संपूर्ण तिन्ही ह्या दिलेल्या आहेत, तिन्ही पदोन्नत्या दिलेल्या आहेत. आम्हाला म्हणायचं की आम्ही त्याच्यासाठी इकडे अर्ज टाकलेला आहे, त्याची चौकशी लावलेली आहे. परंतु ती चौकशी 8 महिने झालेली नाही. आज आम्ही बोललो त्यांना 8 महिने झालेले आहेत, तुम्ही काय करताय म्हणून असं काय. तर त्यांनी आता आम्ही सांगितलं का ज्यांच्याकडे चौकशी लावली त्यांच्याकडून काढून घ्या, कारण त्यांनी 1 वर्ष आदिवासी माणसाची चौकशी केलेली नाही आहे. मग त्यांनी आम्हाला होकार दिला आणि दुसऱ्या ऑफिसरकडे त्यांनी चौकशी दिलेली आहे. अशाप्रमाणे आज ते म्हणाले का तुम्हाला आम्ही 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला लेटर पण देतो. ह्या शाळेमध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, असं शाळेत कुठेच भ्रष्टाचार नाही आहे. काय कागदोपत्री आहे, आमच्याकडे कागदोपत्री आहे. आणि आम्ही सांगणार का जर तुमची इच्छा असेल तर आपण शाळेत जाऊन पण हे करू शकतो, आपण चौकशी करू शकतो. काय सगळं रेकॉर्डवरती आहे. काय आणि आदिवासींच्या बिंदूवर बिगर आदिवासीला लावताच येत नाही. हा एक
सर्वोच्च कायदा आहे, बरोबर. या कायद्याचं पालनच केलेलं नाही या संस्थेने. आणि 22% आरक्षण असून 2018 पर्यंत एकही शिक्षक, आदिवासी पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदी कधीच पदोन्नत झालेला नाही. आम्हाला हे सांगायचं आहे. मग हा एवढा मोठा भ्रष्टाचार दडपला जातो. या दडपण्यामागे जे कारण आहे ते कारण आम्हाला आता शोधायचं आहे. आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत. मला हे एक इथे सांगायचं आहे की 6/8/92ला माझं BA झालेलं होतं. त्यावेळेला मला संवर्ग बसत होता. संस्थेला हे समजलं की एक आदिवासी शिक्षिका 92 पासून तर रिटायर होईपर्यंत त्यांना पदोन्नती मिळणार आहे आणि त्यांना मुख्याध्यापक पद द्यायला लागेल. म्हणजे एक आदिवासी शिक्षिका इथे मुख्याध्यापक होऊ नये म्हणून त्यांनी जाणून बुजून 27 वर्षांनी सन 2019ला माझा ठराव घेतलेला आहे. आणि त्यामुळे माझं फिक्सेशन उशिरा झाल्यामुळे आज रिटायर होऊन सुद्धा आम्हाला या ठिकाणी सतत इथे जिल्हा परिषद शिक्षण विभाग या ठिकाणी फेऱ्या मारायला लागतात. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शाळेमध्ये मी स्वतः शिक्षिका आहे, परंतु त्यावेळेला शिस्त होती. आज जर मला तर वाटतं या शाळेची पूर्णपणे चौकशी करा. तिथे कसे शिक्षक भरले, OBC 4 मला जे 21 शिक्षक, कधी 11 शिक्षक दाखवतात ज्येष्ठ, कधी 20 शिक्षक ज्येष्ठ दाखवतात माझ्यापेक्षा. तर ह्या शिक्षण विभागाने 1992 पासून 1992 ते 2018 पर्यंत म्हणजे आजपर्यंत यांची जी सेवा ज्येष्ठता यादी आजपर्यंत चेक केलेली नाही. आणि म्हणूनच बोगस जे शिक्षक आहेत की जे रोस्टर बिंदू नामावलीप्रमाणे ज्यांची नेमणुका दिल्या जातात, सामाजिक समानता हा जो घटनेने अधिकार दिलेला आहे त्याचं या संस्थेने पूर्णपणे पायमल्ली केलेले आहे. शाळा संहिता, माध्यमिक शाळा संहितेचं अवलंबन केलेलं नाही. दुसरं म्हणजे 1981 नियमावली, मखाशा कर्मचारी या जी नियमावली आहे याचं पालन केलेलं नाही. आणि ज्या वेळेला सुनावणी घेतात, नुसती नावाला घेतात ती सुनावणी. आम्ही कागदपत्र घेऊन सारखे येतो, 5 वर्षापासून सुनावणी आमच्या चालल्या, पण कोणतीही गोष्ट त्याच्यातून निष्पन्न झालेली नाही. आज आम्ही यासाठी बिलांसाठी तर आलेलोच होतो, परंतु माझं 92 ते 2019 पर्यंत जे प्रमोशन आहे मधलं उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक हे मला जवळजवळ 2010 पासूनचं लागू होतं. तिथे जे आता सरांनी सांगितलं की जे माळी शिदू आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची त्यांच्या सर्टिफिकेटवर असं ब म्हणून श्रेणी नाही, क श्रेणी आहे सगळी, आणि डायरेक्ट MA आहेत ते. आणि आनंदनगर या ठिकाणचे गुजरातमधले आहेत ते, आणि गुजरातमधले BEd असताना त्यांना या शाळेमध्ये घेतलेलं आहे. ज्यांना प्रमोशन दिलेलं आहे, भोगे आहेत, विध लंबाटे आहेत, माळी आहेत, खंबायत आहेत, महाजन आहेत, शिरसाट विका आहेत, धायवट मॅडम आहेत, आता ज्या कार्यरत आहेत यांचा पण बिंदू नामावली 96 पासून त्या जादा शिक्षिका आहेत आणि आज सुद्धा ते कार्यरत आहेत. इथले जे अधिकारी आहेत हे पूर्णपणे शिक्षण विभाग संस्थेला मिळालेला आहे. भ्रष्टाचाराने ह्या सगळ्या नेमणुका होतात. त्यांचे जे प्रस्ताव येतात पदोन्नतीचे हे रोस्टर बिंदूप्रमाणे आहे की नाही हा शिक्षक हा तपासला जात नाही. 1-1 वर्षासाठी जी नेमणूक शिक्षकांची केलेली आहे ती त्यांनी परिवेक्षा दिन काल न धरता त्यांनी डायरेक्ट त्यांना सेवा दिलेली आहे. सलग सेवा मोजतात. आणि जो खरोखर शिक्षक आहे की मला 80 पासून ते 92 पर्यंत 11 वर्ष 8 महिने झाले, तेव्हा मी BA झाले. मला संवर्ग त्याच दिवशी मिळणार होता. हे संस्थेने हेरलं आणि जाणून बुजून मला माझी ही सर्व पदोन्नती म्हणजे सामाजिक नुकसान पण त्यांनी माझं केलेलं आहे. तेच जर मी माझ्या पदावर असती तर माझ्या समाजासाठी मला चांगलं काम करता आलं असतं. हे पूर्णपणे त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे. म्हणून या संस्थेवर कारवाई व्हावी आणि यांची सखोल चौकशी व्हावी हे मी आग्रहाने इथे सांगते. तुम्ही न्यायासाठी आज किती वर्ष झाले भेटतात? आता तुम्ही 2008ला तर आम्ही आक्षेप घेतलेला आहे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पदोन्नतीला, आणि 2008ला हे घेऊन आम्ही कोर्टामध्ये 2010ला केस दाखल केलेली होती. त्याचा निर्णय काय आहे? कोर्टाचा निर्णय 12 सेवा ज्येष्ठता नियम 12 मखाशा कर्मचारी नियम क्रमांक 12 सेवा ज्येष्ठता द्यावी असं दिलेला आहे आदेश. पण इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पण पाळलेला नाही आणि आत्ताच्या ज्या बसलेल्या आहेत त्यांनी पण पाळलेलं नाही. हे सर्व अधिकारी वर्ग ह्या लोकांना पाठीशी घालत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हेच आमचं एक म्हणणं आहे. आणि म्हणून
आमच्यासाठी असं नाही झगडत, आम्ही सगळ्यांसाठी झगडतो की शिक्षण खात्यामध्ये एवढा जो भ्रष्टाचार चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला पूर्णपणे साथ दिलेली आहे. नमस्कार, मी प्रिया गायकवाड. मी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक सचिव पदावरती आहे, बदलापूरवरून. आज मंदाकिनी हिलेताई 2-3 वेळा माझ्याकडे आली होती मदतीसाठी की बाबा असा आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारे आमच्यासोबत थोडीशी फसवणूक होत आहे आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. प्रत्यक्षात त्यांनी जसं मला सांगितलं की 80 ते 92पर्यंत त्यांची सर्व्हिस झाल्यानंतर जे पदोपदी त्यांना जी श्रेणी मिळायला पाहिजे होती ती त्यांना मिळालेली नाही आहे आणि त्यांची बरेच प्रमोशन रोखण्यात आलेले आहेत आणि डायरेक्टली त्यांना 18 का 19मध्ये तुम्हाला 19मध्ये का 18मध्ये त्यांना श्रेणी मिळालेली आहे की त्यांना मुख्याध्यापिका बनवलं डायरेक्टली. हे तर सब चुकीचं आहे. त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर जे पण त्यांचे जे बिलांमध्ये आणखीन जे त्यांच्या शाळेमध्ये सर्व्हिस करताना भेदभाव त्यांच्यासोबत झाला असं कुठेतरी वाटलं की कुठेतरी जातीवादी आल्यासारखं वाटलं मला. त्यामुळे म्हटलं की चला आपण प्रत्यक्षात म्हटलं एक भेट देऊन आम्ही दहिकुल्ले मॅडमची पण भेट घेतली. त्यांनी पण आम्हाला थोडंफार चांगलंच सहकार्य केलेलं आहे. आज त्यांच्यामुळे आम्ही 2-3 फेऱ्या तिकडे मारल्यानंतर आज आम्ही पेनूटला आल्यानंतर आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आज आणि मॅडमला असं वाटलं की आता कुठेतरी थोडं न्यायामध्ये आले ते. पण आता हे एकाच मॅडमचा विषय नाहीये. आज बघायला गेलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे एवढी संस्था म्हणजे किती म्हणाला तुम्ही संस्था सर? 4,697. आता तुम्ही विचार करा एवढ्या संस्थेवरती जर अन्याय होत असेल म्हणजे आज आपण एवढा वर्ष इमानदारीने सर्व्हिस करून आज त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नसेल तर कुठेतरी शासनाची याच्यामध्ये चुकी आहे. मी म्हणेन आज SC ST कास्टवाल्यांना तरी म्हटलं GR नुसार आज त्यांना जे 22% GR आहेत त्याच्यानुसार त्यांना न्याय मिळावा हीच माझी